चारही बाजूने गिधाडासारखे शत्रू तुटून पडलेले असताना आपल्या अफाट पराक्रम, शौर्य, धैर्य, अभिमान, स्वाभिमान आणि स्वराज्याची ज्योत प्रज्वलित ठेवणारे छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे. या जयंतीनिमित्त सर्व शिवभक्तांना मंगलमय शुभेच्छा. आज जयंतीनिमित्त आपण सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी विचार सर्वांपर्यंत पोहोचवून आपण जयंती साजरी करूयात. नमस्कार, मी मदन एकाडे. आपल्या सर्वांचं आपलं यूट्यूब चॅनल इंग्लिश विथ मदन सर या चॅनलवर मी सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. आणि आपण जी सिरीज सुरू केलेली आहे या सिरीजचं नाव आहे कंप्लीट इंग्लिश ग्रामर अँड PYQ अनालिसिस. या सिरीजचा आजचा आपला टॉपिक आहे बेसिक्स ऑफ इंग्लिश ग्रामर आणि या टॉपिक मधला आजचा भाग आहे चौथा. 4 भाग आपण बघितलेले आहेत. तब्बल याच्या अगोदर 3 भाग आपले झालेले आहेत आणि अतिशय उत्कृष्टपणे एकदम सोप्या भाषेत आपण हा विषय समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत की बरोबर. आणि तुम्ही याचा खरंच खूप फायदा घ्या, आपल्या मित्रांना शेअर करा आणि सर्वांना याविषयी सांगा. आपला इंग्रजीचा अभ्यास खूप सोपा होऊन जाईल. राईट. तर आपण आजच्या या टॉपिकला आपण सुरुवात करूया. बघू. बघा पहिला प्रश्न. राईट. प्रश्न क्रमांक 1. आयदर द वर्कर्स और द डायरेक्टर इज टू ब्लेम फॉर दिस. राईट. बघा आता आयदर आणि ऑर काय आलेलं आहे या वाक्यामध्ये. आयदर आणि ऑर. आयदर आणि ऑर. राईट. ही जोडी आहे. ही काय आहे. जोडी आहे. आयदर आणि ऑर. आणि आपण या अगोदर पाहिलेलं आहे या ज्या जोड्या आहेत नायदर नॉट, नॉट ओनली बट ऑल्सो, या ज्या जोड्या आहेत या जोड्यांनी जर दोन नाउन जोडले, या जोड्यांनी जर अशा पद्धतीनं दोन नाउन जोडले तर या केसमध्ये काय करायचं. जी दुसरी जोडी आहे या जोडीतला जो दुसरा शब्द आहे त्या जोडीच्या नंतरच्या म्हणजे या ऑरच्या नंतर जो नाउन आहे त्या नाउन नुसार आपल्याला वर्ब ठरवायचा. एकवचनी घ्यायचा का अनेक वचनी घ्यायचा. राईट. बघा आता आयदर द वर्कर्स हा एक नाउन आहे. हा वर्कर्स कसा आहे प्लुरल आहे, पण याचं काही घेणे काय या वाक्यात नाही. कारण आपल्याला आयदर ऑर ही जी जोडी या ऑर नंतरचा हा जो डायरेक्टर आहे द डायरेक्टर हा एकवचनी आहे, सिंग्युलर आहे द डायरेक्टर, त्यानुसार इज बरोबर आहे. म्हणजे पहिलं वाक्य आपलं बरोबर आहे. राईट. आता या दुसरं वाक्य. नो पर्सन ऑफ दॅट नेम लिव्ह हिअर. नो पर्सन ऑफ दॅट नेम. नो पर्सन ऑफ दॅट नेम. नो पर्सन. काय वाटते तुम्हाला पर्सन कसं आहे. पर्सन सिंग्युलर आहे ना, कारण अनेकवचनी काय पीपल. पर्सन सिंग्युलर, पर्सन काय सिंग्युलर. नो पर्सन ऑफ दॅट नेम लिव्ह हिअर. आता हा पर्सन जर सिंग्युलर असेल तर जी क्रियापद आहे त्याला काय लागलं पाहिजे. यस लागलं पाहिजे. म्हणजे इथं काय झालं पाहिजे लिव्ज. नो पर्सन ऑफ दॅट नेम लिव्ज हिअर म्हणजे त्या नावाचा इथं कोणी व्यक्ती राहत नाही. राईट. म्हणजे हे बी नंबरचं वाक्य चुकलेलं आहे. आता या पुढं आयदर द डायरेक्टर ऑर द वर्कर्स आर टू ब्लेम फॉर दिस. आयदर आपल्याला बाकी काही वाक्य नाही समजल्या चालते. आयदर आणि ऑर ही वाक्यात जोडी वापरलेली आहे. आयदर सोबत एक नाउन आहे द डायरेक्टर, याचं काही नाही करायचं कारण आपल्याला ऑर नंतरचा जो वर्ड आहे, आर नंतरचा जो नाउन आहे त्यानुसार आपल्याला ठरवायचं पुढचा व्हर्ब सिंग्युलर घ्यायचा का प्लुरल घ्यायचा. तर आर नंतर द वर्कर्स काय आहे. द वर्कर्स म्हणजे हा जो नाउन आहे हा प्लुरल आहे, हा प्लुरल आहे म्हणून हा आर बरोबर आहे. राईट. म्हणजे हे वाक्य काय झालेलं आहे सी नंबरचं पण बरोबर आहे. बघा आता पुढं. आय हॅव ऑर्डर्ड द सिमेंट बट नन हॅव इट अराइव्ड. आय हॅव ऑर्डर्ड द सिमेंट म्हणजे सिमेंटची ऑर्डर दिलेली आहे बट नन. काय वाटते तुम्हाला नन हा शब्द कसा आहे. तर नन हा शब्द आहे सिंग्युलर. नन हा शब्द कसा आहे सिंग्युलर. याचा अर्थ असा होतो, नन या शब्दाचा अर्थ असा होतो निगेटिव्ह. नन म्हणजे काहीच नाही, नन म्हणजे नथिंग बरोबर. तर नन म्हणजे जर काहीच नाही तर मग इथं हॅव येईल का. इथं काय पाहिजे हॅज पाहिजे. कारण नन हा आपण एकवचनी वापरतो. नन हा शब्द जो आहे तो आपण कसा वापरतो सिंग्युलर वापरतो आणि त्यामुळे पुढे हॅवच्या जागी काय पाहिजे आपल्याला हॅज पाहिजे. म्हणजे हेही वाक्य चुकलं. लक्षात घ्या. आता आपल्याला काय विचारलं. आपल्याला विचारलं करेक्ट सेंटेन्स. यामध्ये जो पहिलं वाक्य आहे बरोबर आहे, दुसरं वाक्य चुकलेलं आहे कारण तिथे लिव्स पाहिजे. ए बरोबर आहे. ठीक आहे. आपल्याला काय सांगायचं करेक्ट आणि याचे ऑप्शन तिकडे आहेत बरोबर. ए नंबरचं बरोबर आहे, बी नंबरचं चुकलं म्हणजे बी ऑप्शन काढून टाका. बी ऑप्शन काढले म्हणजे 2 पर्याय गेले. ए बरोबर आहे. ए बरोबर असणारा एकच पर्याय ए आणि सी.
ए आणि सी. ए आणि सी या वाक्यामध्ये बरोबर आहे. अतिशय सोपा आहे. मागच्याही सिरीजमध्ये मागच्याही व्हिडिओमध्ये हा कन्सेप्ट झालेला आहे. इथे तुम्हाला समजला असेल. राईट. बघा आता आपण बघू पुढचा प्रश्न. ब्रेड अँड बटर इज अ होलसम फूड. त्याच्या अगोदर आपले 2-3 सेम टाईपचे एक्झाम्पल झालेले. ब्रेड अँड बटर इज माय फेवराईट फूड. फिश अँड चिप्स इज नॉट माय फेवराईट फूड. राईट. तसं आता इथं काय आलेलं आहे, ब्रेड अँड बटर इज अ होलसम फूड म्हणजे पूर्ण अन्न आहे. त्यात सगळ्या गोष्टी येतात, न्यूट्रिएंट्स वगैरे सगळ्या गोष्टी येतात. इज अ होलसम फूड या अहून आपल्याला ठरवायचं की हे वाक्य काय आहे. बरोबर आहे, कारण इज वापरलेलं आहे. राईट. ब्रेड अँड बटर कसं आहे, कलेक्टिव्ह नाऊन आहे, पण कसं आहे तो सिंग्युलर वापरला जातो, एकवचनी वापरला जातो ब्रेड अँड बटर सोबत. राईट. बघा आता म्हणजे पहिलं वाक्य आपलं बरोबर आहे. बरोबर. आता दुसरं या 2 पाउंड्स ऑफ कॉफी. बघा सेम सेम वाक्य आहे, रिपीट झालेलं आहे. 2 पाउंड्स ऑफ कॉफी. 2 पाउंड्स ऑफ कॉफी. 2 पाउंड्स ऑफ कॉफी. बरोबर. आता या कॉफीचा जो हा काही पोर्शन आहे 2 पाउंड्स, त्याची जी किंमत आहे इथं कोस्ट हा वर्ब बनून आलेला आहे. कोस्ट हा काय आलेला आहे, वर्ब म्हणून आलेला आहे. व्हॉट इज द कॉस्ट ऑफ दिस बुक. व्हॉट इज द कॉस्ट ऑफ दिस बुक. या पुस्तकाची किंमत किती आहे. किंवा व्हॉट इज द कॉस्ट ऑफ दिस पेन. इट कॉस्ट मी 500 रुपीज. इट कॉस्ट मी, इट COSTS, इट कॉस्ट मी 500 रुपीज. ज्यावेळेस कॉस्ट हा सिंगल येतो म्हणजे हा एकटा येतो शब्द, त्यावेळेस तो वर्ब म्हणून वापरतात. आणि हा नाउन म्हणून कधी असतो तर त्यावेळेस ते वाक्य काय असलं पाहिजे, द कॉस्ट ऑफ. व्हॉट इज द कॉस्ट ऑफ धिस पेन. इट कॉस्ट मी 500 रुपीज. आलं लक्षात तुम्ही. तर हे वाक्य काय, हा जो कॉपी आहे हा कॉपी आहे सिंग्युलर, हा कॉपी काय सिंग्युलर. त्यामुळे या कॉस्टला काय लागला पाहिजे, यस लागला पाहिजे आणि तो लागला आणि म्हणून हे वाक्य बरोबर आहे. ए नंबरचं वाक्य बरोबर, बी नंबरचं वाक्य बरोबर. आता या देर आर एग्स अँड बेकॉन फॉर ब्रेकफास्ट. हे वाक्य आलेलं आहे. इथं देरचा कन्सेप्ट आहे. इथं काय देरचा कन्सेप्ट आहे. देर हा सिंग्युलर आहे, देर हा सिंग्युलरही वापरला जातो, देर हा प्लुरलही वापरला जातो. पण डिपेंड करते की त्यासमोर कोणता नाऊन आलेला आहे, सिंग्युलर आला का प्लुरल आला. आता काय आलेलं आहे, एक जणी बेकॉन आले, एक जणी बेकॉन आले. हे बेकॉन म्हणजे पाश्चिमात्यांचा खायचा पदार्थ आहे तो. एक जणी बेकॉन आहे. पण या वाक्यात एक ब्रेकफास्ट नावाचा शब्द आलेला आहे. ज्या वाक्यात ब्रेकफास्ट नावाची गोष्ट येते तिथं तुम्ही सिंग्युलर वापरलं पाहिजे. काय वापरला पाहिजे, वर्ब सिंग्युलर वापरला पाहिजे. आणि या ब्रेकफास्ट मुळे हा अर्थ चुकला, कारण इथं इज पाहिजे. देर इज एग्स अँड बेकॉन फॉर ब्रेकफास्ट. कशामुळे हा अर्थ चुकला, तर ब्रेकफास्ट मुळे हा अर्थ चुकला. इथं पाहिजे सिंग्युलर, त्याच्यामुळे सी नंबरचं वाक्य चुकलं. जॉन अँड मेरी. जॉन एक स्वतंत्र नाऊन आहे, मेरी एक स्वतंत्र नाऊन आहे आणि ते अँड न जोडलेलं आहे. ज्या वेळेस अँड या शब्दानं दोन नाऊन जोडलेले असतात, दोन वेगळे नाऊन जोडलेले असतात, त्यावेळेस तो अनेक वचनी होतो आणि हा हॅव बरोबर आहे. बरोबर. आता या अगोदर द जॉन असता का अ जॉन असता का एकाच अगोदर आर्टिकल असता, बरोबर, तर भाग वेगळा असता. पण हे दोन काय आहेत, सेपरेट नाऊन. सेपरेट नाऊन आहे. जॉन वेगळा, मेरी वेगळी. जॉन आणि मेरी दोघं काय झाले, दोघं सुट्टीवर गेले, हॉलिडेला गेले. त्यामुळे हा हॅव काय बरोबर आहे. आता आपल्याला नक्कीच या वाक्यात काय विचारलेलं, त्यांनी इनकरेक्ट विचारलेलं आहे, कारण 3 करेक्ट आहेत आणि एक सी नंबरचा इनकरेक्ट आहे. हे आपलं आन्सर. राईट. बघा आता पुढचा प्रश्न एकदम सोपा आहे, एकदम एकदम इझी आहे. या आता पुढचा क्वेश्चन बघा. नायदरचा कन्सेप्ट आहे. नायदर नायदर नायदर. राईट. बघा सगळ्या वाक्यामध्ये नायदर आहे. आणि आता मला सांगा, मी 4 असे शब्द सांगितले. किती शब्द सांगितले, 4 असे शब्द सांगितले की जे सिंगल पार्टी आपण ज्याला म्हटलेलं आहे. इच, एव्हरी, आयदर, नायदर. इच, एव्हरी, आयदर, नायदर. 4 असे शब्द सांगितलेले आहे. हे सिंग्युलर आहेत. ह्या कोणत्या पार्टीच्या आहेत, सिंग्युलर पार्टीचे आहेत. यानंतर नेहमी काय वापरला पाहिजे, सिंग्युलर वर्ब वापरला पाहिजे. किती लोक आहेत असे, 4. इच, एव्हरी, आयदर, नायदर. यानंतर नेहमी आणि नेहमी काय वापरलं पाहिजे, सिंग्युलर वर्ब वापरला पाहिजे. बाकी 4 नाही, त्यांनी 8 दिले तरी चालते, पण नियम तुम्ही एकच लक्षात ठेवा की नायदर आहे, नायदरच्या नंतर आपल्याला सिंग्युलर वर्ब वापरायचा. इथं वापरलेला आहे वेअर, चुकलं. इथं वापरलेला आहे वेअर, हे चुकलं. इथं वापरलेलं आहे आर, हे चुकलं. इथं वापरलेलं आहे इज, हे वाक्य बरोबर आहे. का गरज पूर्ण 4ही वाक्य वाचायची. राईट. फक्त तुम्हाला एकच कन्सेप्ट माहित पाहिजे की नायदर हा कसा वापरतो आपण, सिंग्युलर वापरतो. या पुढे आता नायदर द बॉईज नॉर हिज सिस्टर. आता नायदर नॉर इथं जोडी आली. इथं काय आलं, नायदर आणि नॉर ही काय आली, जोडी आली. नायदर आणि नॉर ही जोडी आली. जोडी ज्यावेळेस येते त्यावेळेस दुसऱ्या शब्दाच्या नंतर नायदरच्या नंतरच्या नाऊन जो आहे हिज सिस्टर, हा नाऊन सिंग्युलर आहे. त्याच्यामुळे इथं सिंग्युलर वर्ब येईल. बरोबर. बघा आता सिंग्युलर वर्ब आर चुकला,
विलचा काही प्रश्न नाही, विल गो टू स्कूल. ओके, इथं आपण पाहू आता हिज सिस्टर सिंग्युलर आहे आणि गो येणार नाही, कारण गो प्लुरल साठी वापरतो. आपल्याला वापरावं लागेल इज. आपल्याला काय वापरावं लागेल? इज वापरावं लागेल. म्हणजे गोज काय वापरावं लागेल? गोज. नायदर द बॉईज नॉर हिज सिस्टर गोज टू स्कूल. गोज टू स्कूल. गो कधी वापरतो आपण? नुसता गो. त्यासाठी जो सब्जेक्ट आहे हा सब्जेक्ट आपल्याला प्लुरल लागतो, त्यावेळेस आपण गो वापरणार. बरोबर? राईट. आलं लक्षात तुमच्या? आता पुढचा प्रश्न. नेक्स्ट क्वेश्चन एकदम सोपा आहे, फक्त तुम्ही लक्ष ठेवा. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि सगळे व्हिडिओ पहा. तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतील आणि सगळ्या परीक्षेत तुम्हाला फायदा होईल. राईट. स्वतःही पहा, आपल्या जे सिरियस आपले जे मित्र आहेत त्यांना पण शेअर करा. बरोबर. या आता पुढचा प्रश्न. द शिप अलॉंग विथ हिज क्र्यू. द शिप अलॉंग विथ हिज क्र्यू. अलॉंग विथ काय वर्ड आलेला आहे इथं? अलॉंग विथ. मी तुम्हाला असे काही शब्द सांगितले, जसं की आहे विथ, जसं की आहे अलॉंग विथ, जसं की आहे टुगेदर विथ, जसं की आहे बिसाइड्स, बरोबर, जसं की आहे अँड नॉट. अशा पद्धतीचे जर काही शब्द आले आणि त्या शब्दानंतर जर दोन नाउन जोडले तर पहिल्या नाउननुसार काय करायचं? जो व्हर्ब आहे पुढचा, हा व्हर्ब या पहिल्या नाउननुसार घ्यायचा. आता मला सांगा, द शिप अलॉंग विथ इट्स क्र्यू. क्र्यू म्हणजे त्याचा कर्मचारी वर्ग. राईट. द शिप कसा आहे? इथं सिंग्युलर आहे म्हटल्यावर आता पुढं काय लागणार आपल्याला? सिंग्युलर व्हर्ब लागणार. या आता इकडे सिंग्युलर व्हर्ब पाहिजे आपल्याला. इथं वेअर आहे, इथं वेअर आहे. ओके, चुकला. इथं मस्टचा काही संबंध नाही, नीडचा काही संबंध नाही. आपल्याला पाहिजे सिंग्युलर आणि इथं आहे तो वॉज. बाकीचे जे आहेत ते मोडल आहेत. आता मस्ट का नाही वापरायचं आपण? कारण इथं लॉस्ट आहे. लॉस्ट काय झाला? V2 आणि V3. लॉस्ट आहे V2 आणि मस्ट मोडल ऑक्झिलरी व्हर्ब आहे. आणि मोडल ऑक्झिलरी व्हर्ब नंतर आपण नेहमी काय वापरतो? बेस फॉर्म वापरतो. मोडल जे ऑक्झिलरी व्हर्ब आहे त्यानंतर आपण वापरतो बेस फॉर्म. त्यामुळे इथं हा मस्ट येणार नाही, कारण इथे क्रियापदाचा बेस फॉर्म नाही. त्यानंतर नीड पण येणार नाही, कारण क्रियापदाचा बेस फॉर्म नाही. म्हणून आपल्याकडे राहिला वॉज. का वॉज आपण वापरलं? कारण शिप आहे सिंग्युलर. सिंग्युलर सब्जेक्ट, सिंग्युलर व्हर्ब. राईट. आय होप यू आर क्लिअर हिअर. पाहता या पुढे. वी शाउटेड सेव्हरल टाइम्स बट देर इज नो आन्सर. बघा, वी शाउटेड सेव्हरल टाइम्स, आम्ही खूप वेळा आवाज केला, खूप वेळा आम्ही आवाज दिला, बट देअर नो आन्सर. बट देअर नो आन्सर. काय वाटते तुम्हाला? काय वाटते तुम्हाला? आम्ही अनेक आवाज दिले, आम्ही खूप सारे आवाज दिला, पण तिकडून काही आवाज आला का? नाही. आता तुम्ही म्हणाल सर कसं समजायचं? देअर नंतर इक्वेशनी वापरायचं का इक्वेशनी वापरायचं? इथं तुम्हाला काय दिलेलं आहे? आन्सर. काय दिलेलं आहे? आन्सर. आणि मला सांगा, आन्सर सिंग्युलर आहे का प्लुरल आहे? सिंग्युलर. ऑब्विसली सिंग्युलर. प्लुरल असतं तर काय आलं असतं? हे आन्सर्स. मग त्यावेळेस ते अनेक वचनी आला असतं. त्यावेळेस आलं असतं देर आर नो आन्सर्स. पण इथं काय आलेलं आहे? नुसतं आन्सर आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय वापरायचं आहे? आपल्याला वापरायचं आहे बघा सिंग्युलर. त्याच्यामुळे हा आर गेला, वेअर गेला. आता बघा, आता आपल्याला काय करायचं आहे? आता आपल्याकडे दोन गोष्टी सिंग्युलर आहेत, इज पण सिंग्युलर आहे आणि वाज पण सिंग्युलर आहे. आता कसं करायचं? आता तुम्ही म्हणसाल सर इज पण सिंग्युलर आहे आणि आर पण आपलं वॉज पण सिंग्युलर आहे. आता दोनपैकी काय वापरायचं? तर आता दोनपैकी आपल्याला आता प्रश्नात जायचं. प्रश्नात असा एखादा शब्द शोधायचा की जो भूतकाळ दर्शवितो का. भूतकाळ दर्शवणारा एखादा शब्द असेल प्रश्नामध्ये तर आपला आन्सर वॉज येईल. भूतकाळ दर्शवणारा शब्द नसेल तर आपल्याला इज वापरायचा. पण या वाक्यात या तुम्ही वी शाउटेड आहे, V2 आहे, हा पास्ट आहे आणि त्यामुळं याचा आन्सर आपल्याला काय पाहिजे? वॉज पाहिजे. बरोबर. त्याच्यात ती पास्ट दर्शवणारा शब्द असतोच वाक्यात, तेव्हाच आपल्याला तो वाज वापरता येतो. अदरवाईज आपण इज वापरून मोकळं. बघा आता पुढे. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब आपल्याला वापरायचा आणि इच आहे. आणि इच तुम्हाला सांगितलेलं आहे 4 जण अशी आहेत सिंगल गँग मध्ये. किती जण आहेत सिंगल गँग मध्ये? इच एव्हरी आयदर आणि नायदर. सिंगल गँग. इच एव्हरी आयदर आणि नायदर. सिंगल गँग. राईट. मग सांगा तुम्ही आता, इच ऑफ द स्टुडंट्स गिवन अ पेन्सिल. सिंग्युलर बाहेर. वेअर गेला, शाल पण गेला. तुम्हाला सांगतो शालचा काय संबंध? इथं गिवन आहे, गिवन हा V3 आहे आणि शाल हा मोडल ऑक्झिलरी व्हर्ब आहे. मोडल ऑक्झिलरी व्हर्ब नंतर नेहमी क्रियापदाचा बेस फॉर्म पाहतो, त्यामुळे शाल येणार नाही. आपला आन्सर काय? वॉज. इच ऑफ द स्टुडंट्स वॉज गिवन अ पेन्सिल. या वाक्याचा अर्थ असा झाला की प्रत्येक विद्यार्थ्याला एक एक पेन्सिल दिल्या गेले. राईट. बघा आता पुढे. करेक्ट सेंटेन्स आपल्याला ओळखायचं. पुन्हा नायदर आलेला आहे आणि तुम्हाला सांगितलं नायदर हा सिंगल गँग मधला माणूस आहे. सिंगल गँग म्हणजे काय? सिंग्युलर.
आणि याच्या पुढे आपल्याला जिथं जिथं सिंग्युलर व्हर्ब असेल ते वाक्य आपलं बरोबर. इथं आर आहे चुकला, इथं वेअर आहे चुकला, बरोबर. आता नायदर ऑफ द बुक्स, नायदर ऑफ दिस बुक्स माइन, आता याच्यात व्हर्बच नाही, इथं बुक्सच आहे, इथं व्हर्बच नाही, हे चुकलं. त्याच्यामुळे काय पाहिजे, नायदर ऑफ दिस बुक्स इज माइन, यापैकी एकही पुस्तक माझं नाही. बघा एवढं सोपं आहे, एवढं सोपं आहे. काही अवघड आहे याच्यात, काहीच अवघड नाही. काही गोष्टी फक्त तुम्हाला बेसिकच्या अशा पाठ पाहिजे, बरोबर. बघा आता पुढचा प्रश्न. पोलीस, पोलीस लुकिंग फॉर अ मॅन विथ वन आई. आता पोलीस नाही इथे एका डोळ्याचा, वाक्य काय, पोलीस लुकिंग फॉर अ मॅन विथ वन आई. असा एक माणूस आहे, कदाचित तो चोर असेल, असा एक माणूस आहे की त्याचा एकच डोळा आहे, त्याला पोलीस शोधत आहे. आता आपल्याला इथं करेक्ट व्हर्ब वापरायचा आहे, पोलीस. बघा आता पोलीस काय वाटते तुम्हाला, पोलीस काय असेल, सिंग्युलर असेल का प्लुरल असेल? तर लक्षात घ्या, मुळात हा जो पोलीस नावाचा शब्द आहे, हा जो पोलीस नावाचा शब्द आहे हा प्लुरल आहे, हा प्लुरल आहे, हा नेहमी अल्वेज अनेक वचनी आहे. पोलीस म्हणजे अनेक पोलीस, राईट. पोलीस हा नेहमी काय, प्लुरल आहे. एकच तुम्हाला एक वचनी एक पोलीस म्हणायचं असेल तुम्ही अपोलीस म्हणा, किंवा मग तुम्ही काय म्हणा, पोलीस मॅन म्हणा, पोलीस मॅन किंवा पोलीस वुमन, हे झालं एक वचनी. पण नुसतं जर पोलीस असेल तर तो प्लुरल झाला. आता या आपल्या प्रश्नात पोलीस, पोलीस मग इझी येईल का, नाही. पोलीस लुकिंग फॉर अ मॅन विथ वन आई, पुढं काय आयएनजी आहे म्हणजे व्ही टू आहे, हॅड येणार नाही, कारण हॅड नंतर आपण क्रियापदाचा आयएनजी रूप वापरत नाही, म्हणून हॅड चुकला. हॅड बीन येणार नाही, हॅड बीन लुकिंग फॉर अ मॅन, तर इथं याचा आन्सर येईल पोलीस आर लुकिंग फॉर अ मॅन विथ वन आई, कारण आर नंतर क्रियापदाला काय येतो, आयएनजी. आता हॅडबिन का नाही येणार, हॅडबिन का नाही येणार, कारण हॅडबिन वापरायसाठी याच्यात असा एकही शब्द नाही की जो असा वर्ड पाहिजे त्याच्यामध्ये की तो परफेक्ट टेन्स त्यांनी सांगितलं पाहिजे, किंवा परफेक्ट कंटिन्युअस टेन्स दर्शवणारा एखादा वर्ड, जसं की सिन्स, जसं की फॉर, किंवा मग लुकिंग फॉर सिन्स मॉर्निंग, लुकिंग फॉर डेज, लुकिंग फॉर सम टाइम. त्यामध्ये अशी काहीतरी फ्रेज पाहिजे की जी परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस आणि परफेक्ट कंटिन्युअस असा दर्शवणारा एखादा तरी शब्द वाक्यात पाहिजे, त्यावेळेस आपण हॅडबिन वापरणार. पण तसं काहीच नाही, वाक्यामध्ये आयएनजी आहे म्हणून आपण आर वापरला, बरोबर. एवढं सोपं आहे बघा, खूपच सोपं आहे. फक्त थोडं तुम्ही लक्ष द्या, लक्षपूर्वक ऐका, सातत्य ठेवा आणि रेग्युलर पहा, मित्रांना शेअर करा. बघा तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतील. इट इज अ टेरिबली हॉट क्लायमेट, बरोबर. आता इज खाली पण अंडरलाईन आहे, टेरिबली हॉट क्लायमेट आहे. आता यात आपल्याला त्याच्या जाती ओळखलेल्या ओळखायला सांगितल्या, पार्ट ऑफ स्पीच, कोणता नाऊन आहे, कोणता व्हर्ब आहे, कोणता ऍडव्हर्ब आहे, कोणता ऍडजेक्टिव्ह आहे. आता तुम्हाला सांगतो क्लायमेट, क्लायमेट म्हणजे वातावरण, हे नाऊन झालं. पण क्लायमेट कसं आहे, हॉट क्लायमेट, क्लायमेट कसं आहे, हॉट क्लायमेट आहे. तुम्हाला जर मी म्हटलेलं आहे बघा वॉटर, काय म्हटलं मी तुम्हाला, वॉटर, वॉटर म्हणजे पाणी, इट्स नाऊन, हे काय झालं, नाऊन झाला. पण आता तुम्हाला म्हटलं मी हॉट वॉटर किंवा कोल्ड वॉटर, आता मला सांगा हॉट वॉटर किंवा कोल्ड वॉटर, यातला हॉट आणि कोल्ड काय झाला, त्या पाण्याविषयी विशेष माहिती सांगणारा शब्द, म्हणजे हा काय झाला, ऍडजेक्टिव्ह, हा काय झाला, ऍडजेक्टिव्ह. मग आता मला सांगा, या वाक्यातला जो क्लायमेट आहे, क्लायमेटच्या अगोदरचा जो शब्द आहे हॉट, क्लायमेट कसं आहे, हॉट आहे म्हणजे गरम आहे, उष्ण आहे. हॉट काय झालं, ऑब्व्हियसली विशेषण. सांगा आता शेवटचं आपल्याला काय पाहिजे, विशेषण पाहिजे. इथं ऍडव्हर्ब आहे, इथं ऍडव्हर्ब आहे, दोन चुकले, आपल्याला पाहिजे ऍडजेक्टिव्ह. ओके, इथं ऍडजेक्टिव्ह आहे, इथं ऍडजेक्टिव्ह आहे. आता त्याच्या अलीकडे आपण येऊ, बरोबर. आता त्याच्याही अलीकडे आपण येऊ. आता हॉट, पण कसं हॉट आहे, भयानक हॉट आहे. कसं हॉट आहे, एकदम भयानक हॉट आहे. बघा, इट इज अ टेरिबली हॉट क्लायमेट, खूपच खूपच म्हणजे उकडतंय, आपण म्हणतो ना खूपच उकडतंय, जसं की मे महिना खूपच उकडायला लागला, म्हणजे भयानक हॉट. म्हणजे जो विशेषण आहे हॉट, त्या विशेषणाविषयी माहिती सांगणारा शब्द, बरोबर, तो झाला ऍडव्हर्ब, ऍडव्हर्ब ऑफ ऍडजेक्टिव्ह. बघा आता तो झाला काय, ऍडव्हर्ब. बघा इथे पण ऍडव्हर्ब आहे, इथे पण काय ऍडव्हर्ब आहे. हाऊ मच हॉट, किती हॉट आहे, तर टेरिबली हॉट आहे, भयानक हॉट आहे, खूपच उकडत. तर हा झाला ऍडव्हर्ब. बघा इथे ऍडव्हर्ब आहे, इथे ऍडव्हर्ब आहे. आता येऊ आपण या इज वर. इट इज, आता सांगा इज काय आहे या वाक्यात. आता जसं की इज हा बेसिकली ऑक्झिलरी व्हर्ब आहे, इज बेसिकली काय आहे, ऑक्झिलरी व्हर्ब. पण या वाक्यात व्हर्बच नाही, या वाक्यात मेन व्हर्ब आहे का, नाही. जर वाक्यात मेन व्हर्ब नसेल तर आम्ही जर वाजले, हे जे 5 लोक आहेत ही स्वतःच मेन व्हर्ब म्हणून काम करतात, ही स्वतःच काय करतात, मेन व्हर्ब म्हणून काम करतात. म्हणून या वाक्यात हा इज येईल मेन व्हर्ब, हा इज काय, मेन व्हर्ब. आन्सर नंबर 3. ऑक्झिलरी व्हर्ब येणार नाही, कारण या वाक्यात मेन व्हर्ब नाही. आता जसं तुम्हाला सांगतो इजच्या बाबतीत, जेव्हा एम, इज, आर, वॉज आणि वेअर यानंतर क्रियापदाचं आयएनजी रूप पाहिजेच, बरोबर. या शब्दानंतर जर क्रियापदाचं आयएनजी रूप नसेल, म्हणजे व्हर्ब नसेल, तर हीच लोक स्वतःच मेन व्हर्ब म्हणून काम करतात, राईट. आलं तुमच्या लक्षात, याचा आन्सर आहे आपलं
बघा खूपच सोपं आहे, एकदम सोपं आहे हा. फक्त तुम्ही लक्ष ठेवा. या आता पुढे. द जनरल विथ ऑल हिज सोल्जर्स कशानं जोडलेला आहे? विथ. विथ टुगेदर विथ. बघा विथ टुगेदर विथ. विथ टुगेदर विथ along along with besides besides and not असे शब्द आल्याच्या नंतर या अगोदरचा जो पहिला नाऊन असतो त्या पहिल्या नाऊननुसार ठरवायचं की पुढं वर्ब कोणता वापरायचा. बरोबर. आता मला सांगायचं विथ न जोडल्या द जनरल. तर जनरल हा नाऊन कसा आहे? सिंग्युलर आहे का प्लुरल आहे? तर हा नाऊन आहे सिंग्युलर. तर जनरल हा सिंग्युलर. विथ हिज सोल्जर्स हा प्लुरल आहे, पण याचं आपल्याला काही करायचं नाही. याच्यासाठी सांगितलं की तुम्ही या सोल्जर्स वरून इथं ठरवाल की आपल्याला अनेक वचनी वापरायचं, पण हे तसं आहे का? नाही, कारण हे दोन नाऊन विथ न जोडलेले आहेत आणि विथच्या अगोदरचं जे पहिला नाऊन आहे तो सिंग्युलर आहे तर जनरल, त्यानुसार इथं सिंग्युलर वर्ब येईल. आता या वाक्यात सिंग्युलर वर्ब कोणता आहे? वेअर अनेक वचनी, आर अनेक वचनी. आता राहिला इज आणि वॉज. आता काय राहिला? इज आणि वॉज. तर इज आणि वॉज पैकी काय वापरायचं? इज वापरायचा का वॉज वापरायचा? कारण दोघे सिंग्युलर आहेत. या केसमध्ये पुन्हा वाक्यात जायचं. द जनरल विथ ऑल हिज सोल्जर्स किल्ड. किल्ड किल्ड आलं लक्षात. हा सांगतो आपल्याला पास्ट आहे म्हणून. हा काय सांगतो आपल्याला की हे काय आहे? भूतकाळ आहे, म्हणून आपण तिथं वाज वापरणार. आता ज्यावेळेस वाज आहे तिथे ज्यावेळेस आपण वाज वापरणार आणि वाजच्या नंतर असं ईडी रूप आलं, याचा अर्थ असा झाला की हे V3 फॉर्म आहे, हा फॉर्म V3 आहे आणि हे स्ट्रक्चर पॅसिव्हचं आहे. राईट. म्हणजे याचा अर्थ असा झाला तर जनरल म्हणजे तो जनरल होता आणि त्याच्यासोबतचे जे सोल्जर आहेत ते मारले गेले याच्यात युद्धात. आलं लक्षात. तर इथं आपल्याला आन्सर येणार आपलं वॉज. बघा एवढं सोपं आहे. या पुढे आता इच. पुन्हा इच आलेला आहे आणि इचचा कन्सेप्ट आपण पाहिलेला आहे. अशी 4 लोक आहेत की जे सिंगल गँगची माणसं आहेत. त्यातला पहिला आहे इच, दुसरा आहे एव्हरी, तिसरा आहे आयदर, नंतर आहे नायदर. ही सगळी झाली सिंगल गँग. राईट. आणि या सिंगल गँग नंतर आपल्याला काय वापरायचं आहे? सिंग्युलर वर्ब आपल्याला वापरायचा आहे. आता मला सांगा या पुढे इच ऑफ द टू कॅन्डिडेट. सिंगल कोण आहे? आर प्लुरल आहे, हॅव प्लुरल आहे, वेअर प्लुरल आहे. राहिला एकच हॅज. बघा किती सोपं आहे, किती सोपं आहे, एकदम सोपं आहे. या पुढे आता नेक्स्ट. द टीचर्स ऑर द स्टुडंट. द टीचर्स ऑर द स्टुडंट रॉंग. आता ज्यावेळेस ऑर न जोडलेला असतो, ज्यावेळेस ऑर न जोडलेला असतो, एक तर द टीचर्स किंवा द स्टुडंट रॉंग. आता सांगा बरं ऑरचं वाक्य कसं करणार आपण? ऑरचं वाक्य कसं करणार? एक वचनी वापरणार का अनेक वचनी वापरणार? तर इथं आपण काय वापरणार? ऑर हा एक वचनी वापरणार. ऑर काय वापरणार आपण? एक वचनी वापरणार. एक तर टीचर चुकीचा आहे किंवा स्टुडंट चुकीचा आहे. द टीचर आर द स्टुडंट. द टीचर्स आर द स्टुडंट. वेअर रॉंग, आर रॉंग, विल रॉंग, इज रॉंग. बरोबर. काही सांगा तुम्ही याचा आन्सर सांगा, सांगा झटकन. येस. The teachers or the student are wrong. The teachers or the student is wrong. एक तर शिक्षक चुकीचे आहे किंवा टीचर चुकीचे आहे. बरोबर. याचा आन्सर काय येईल? इज येईल.